बातमी उल्हासनगरमधून आहे। उल्हासनगरच्या व्हीनस चौक परिसरामध्ये आशालोक इमारतीमध्ये पहाटे शॉर्ट सर्किट झालं आणि त्याच्यामुळे भीषण आग या इमारतीमध्ये लागली। यामुळे एकच गोंधळ गडबड झाली आणि मीटर बॉक्समधून अचानक आग लागल्यामुळे धूर यायला सुरुवात झाली। काही क्षणात या आगीनं रौद्ररूप धारण केलं। दुसऱ्या तिसऱ्या मजल्यापर्यंत या इमारतीच्या धुराचे लोट गेले होते आणि 10 पेक्षा अधिक वाहनं या आगीमध्ये जळून खाक झाली आहेत। अनेक रहिवासी घरात अडकलेले आहेत आणि अग्निशमन दलानं शिडीच्या सहाय्यानं सगळ्यांना सुरक्षितरित्या बाहेर मात्र काढलं। तर इमारतीमधील वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे। तात्पुरता वीज पुरवठा सुरू करण्याची रहिवाशांची मागणी। आपण पाहत होती अतिशय भीषण घटना। सोसायटी नेताजी व्हीनस रोडला आहे आणि आता आमची लाईट पूर्ण बंद आहे। आत्ताच आमच्याकडे उपमहापौर अमर लोण साहेब येऊन गेले। त्यांनी आम्हाला MSEB वाल्यांना पाठवून आमच्याकडे आता एक बिल्डिंग मध्ये एक मीटर चालू करून देत आहेत। त्यापर्यंत कसे पूर्ण लाईट गेल्यामुळे आम्हाला काही सांगता नाही येते, पण सेकंड फ्लोअर पर्यंत पूर्ण अंधार म्हणजे काळोख झालाय। पूर्ण घरामध्ये ना पूर्ण धूर पूर्ण ब्लॅक होऊन गेले।